नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर कैलास डाकोरे. आपण सर्वांचं 2025च्या ऑगस्ट महिन्याच्या हवामान अंदाज आणि कृषी सल्ला या विशेष सत्रात आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज दिनांक 1 ऑगस्ट 2025. प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 3 आणि 5 ऑगस्टला मराठवाड्यातील नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात, तर 4 ऑगस्टला लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात अगदी तुरळक ठिकाणी वादळी वारा येऊन मेघगर्जनासहित आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दिनांक 1 ते 4 ऑगस्ट दरम्यान तुरळक ठिकाणी आणि 5 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपलं जे कमाल तापमान आहे याच्याबद्दलचं आपण पाहिलं सध्याचं आताचं, ते कमाल तापमानाचं आता येणाऱ्या कालावधीमध्ये साधारणतः 2 ते 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. आणि त्याचबरोबर जे किमान तापमान आहे त्याच्यामध्ये ह्या 4 ते 5 दिवसामध्ये काही तेवढी फारशी तफावत जाणवणार नाही. याचा अर्थ असा आहे की पाऊस कमी आहे आणि त्यामुळं तुमचं हे येणाऱ्या कालावधीमध्ये कमाल तापमान हे 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढण्याची शक्यता होणार आहे. आता जो विस्तारित अंदाज देतो आपण 2 आठवड्याचा, याच्यामध्ये पाहिलं 1 ते 7 ऑगस्टमध्ये, तर या दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमीच आहे आणि कमाल तापमान जसं आत्ताच सांगितलं त्याप्रमाणे हे सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे आणि किमान तापमान हे सरासरी एवढेच राहील. परंतु त्याच्यानंतरचा जो लागून येणारा दुसरा आठवडा आहे 8 ते 14 ऑगस्ट, ह्या दरम्यान पाऊस सरासरी ते सरासरीपेक्षा किंचित जास्त असेल. आता शेतकरी बंधूंनो, मुळातच ऑगस्टमध्ये सरासरी कमी आहे, त्यामुळं ह्या आपण दोन्ही आठवड्याचा विचार केला पावसाबद्दलचा, तर निश्चित 1 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान हा पाऊस आपल्याकडे फार कमीच आहे. त्यामुळं आपल्याला व्यवस्थित त्याच्याप्रमाणे नियोजन करायचं आहे आणि कमाल तापमान देखील आपलं वाढतं आहे. आणि जे दुसऱ्या आठवड्यात आपलं कमाल तापमान हे सरासरी एवढं राहील किंवा सरासरीपेक्षा जास्त देखील राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ आहे की या आठवड्यातसुद्धा पाणी कमीच आहे, तापमान वाढणार आहे आणि किमान तापमान हे सरासरी एवढे राहून सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. दोन्ही तापमानामध्ये वाढ होणार आहे. तर आता प्रामुख्यानं येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला विशेष करून कीड रोगाचा प्रादुर्भाव, पाण्याची कमतरता या 2 गोष्टी भेडसावणार आहेत. त्या अनुषंगाने आत्ताच्या परिस्थितीमध्ये सोयाबीनमध्ये आता जे पाने खाणारे अळ्या आहेत, घाटे अळी आहेत, उंट अळी आहेत, याचाच प्रादुर्भाव दिसून येते. मग त्यासाठी आपल्याला काय व्यवस्थापनासाठी आपल्याला प्रोफेनोफॉस असेल 50% EC 20 मिली किंवा दुसरं लॅम्बडा सायलोथ्रिन आहे 4.90 CS 6 मिली किंवा आपल्याला अजून एक आहे इंडोकार्ब जो की 15.80 EC 6% EC, जे की आपल्याला 7 मिली 10 लिटर पाण्यामध्ये, हे जे तिन्ही औषधं सांगितलं याच्यापैकी कुठलं एक औषध जरी असेल उपलब्ध, तर हे आपण तुम्ही 10 लिटर पाण्यामध्ये हे वापरून याची फवारणी करून याचा उपयोग करू शकता व्यवस्थापनासाठी. तर दुसरा जो आपल्याला प्रादुर्भाव आहे त्याच्यामध्ये पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव आहे, जो की आपल्याला मोझॅकसाठी मोझॅक दिसून येतो. त्याच्यामध्ये पांढऱ्या माशीचं आपलं नियोजन करण्यासाठी आपल्याला एकरी 10 पिवळे चिकट सापळे हे पिकाच्या उंचीवर लावायचे आहेत. आणि जिथं जिथं मोझॅकची झाडे आपल्याला पिवळ्या मोझॅकची झाडं झालेली आहे प्रादुर्भाव जास्त, तर त्याला मेकॅनिकली म्हणजे आपल्याला उपटून नष्ट करावीत आणि अशा प्रकारे याचं व्यवस्थापन करता येईल. आणि दुसरं अजून एक तर केमिकल व्यवस्थापनामध्ये आपल्याला आहेत थायमिथोक्झॅम असेल 12.6 अधिक लॅम्बडा सायलोथ्रिन असेल 9.6, हे आपण घेऊन काय करायचं आहे की प्रति एकरी साधारणतः याच्याप्रमाणे सुद्धा आपण याचं नियोजन करतो आहे. तर मेकॅनिकल एक आणि दुसरं केमिकलसुद्धा. नंतर काही ठिकाणी अजून सोयाबीनचे पीक पिवळं दिसून येत आहे. याचं प्रामुख्याने कारण आहे की सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आहे. मग याच्यासाठी आपल्याला एक साधारणतः मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2चं 50 मिली ते 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी करून घ्यायला काही हरकत नाही, ज्याच्यामुळं आपल्याला हे रिकव्हरी होण्यास मदत होईल. आता जी खरीप ज्वारी आहे, ज्या खरीप ज्वारीमध्ये शेतकरी बंधूंनो, सध्याच्या जिथं लागवड करून 1 महिन्याचा कालावधी झाला असेल तिथं उर्वरित खत मात्र द्यायला काही हरकत नाही. सध्या मॉइश्चर देखील आहे, जमिनीमध्ये ओलावा देखील आहे. आणि दुसरं किडीच्या नियोजनामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव जिथं जिथं दिसून यायला लागला आहे तिथं आपल्याला फवारणी घ्यावं लागणार आहे. तिथे इमेमॅक्टिन बेन्झोएट आहे 5% 4 ग्राम किंवा आपल्या स्पिनोटेरम असेल 11.7 SSC 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यावर याचं आलटून पालटून फवारणी करायची कीटकनाशकाची. आणि विशेष दक्षता काय घ्यायची की जे आपण फवारतो ते हे कीटकनाशक पोंग्यात पडेल अशा प्रकारची फवारणी करावी, तेव्हाच त्याचा इफेक्टिव्हनेस किंवा त्याचा उपयोग होईल, अन्यथा ही लष्करी अळी कंट्रोलमध्ये येणार नाही. नंतर ऊसामध्ये 1, 2, 3 प्रकारचे प्रादुर्भाव आहेत. एक तर पांढरी माशी, पाकोळी आहे, पोक्का बोईंगचा आपल्या रोगाचा प्रादुर्भाव आहे.
तर पांढऱ्या माशी आणि पाकोळीसाठी आपल्याला साधारणतः लॅकेनिसिलियम लिकॅन या जैविक बुरशीचा 40 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे. आणि जिथं जिथं आपल्याला पाण्याचा ताण बसत असतो ऊसासाठी तिथं उपलब्धीनुसार आपण पाणी द्यायला काही हरकत नाही. दुसरा जो रोग आहे पोक्का बोईंग, याच्यासाठी आपल्याला कार्बनडिझम असेल 12%, मँकोझेब असेल 63%, WP 50 ग्राम 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून स्टिकरसह 10 ते 12 दिवसाच्या अंतराने साधारणतः 2 ते 3 फवारण्या घेण्या हरकत नाही. आता हळदीमध्ये सुद्धा आपल्याला सध्या आंतरमशागतीचे जे कामं सुरू आहेत तण नियंत्रण करतो आहेत, परंतु आपल्याला 25 किलो जे नत्र आहे प्रति हेक्टरी सूक्ष्म सिंचन पद्धतीने 3 ते 4 वेळा आपल्याला ते स्प्लिटमध्ये विभागून द्यायचे आहेत. आणि जिथं लागवड करून एक 60 दिवस झाले असेल तिथं 25 किलो नत्रासोबत 05234 15.5 किलो आणि 0050 5.5 किलो प्रति हेक्टरी सूक्ष्म सिंचन पद्धतीने ते 3 ते 4 वेळा विभागून द्यायचं. म्हणजे एकदाच न देता ते 3 ते 4 वेळेस विभागून द्यायचं आपल्याला. आता हळदीमध्ये सुद्धा आपल्याला एक पानावरील ठिपका आणि करपा आहे, त्याच्यासाठी आपल्याला कार्बनडिझम 12% असेल, मँकोझेब 63%, हे WP 25 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यामध्ये स्टिकरसह याची देखील फवारणी करायची आहे. तर शेतकरी बंधूंनो, अशाच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तंत्राच्या सल्ल्यासाठी, तज्ज्ञांच्या सल्ल्यांसाठी VNMK परभणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी देवभव.